मला पवनी काढून बॉडी झाली दादाची. सगळ्यांना श्रावण आहे आणि यांना दोघांना श्रावण नाही फक्त. इथं बकासूर फॅन हे चप्पल गुतले चिखलान इथं पाण्या घाबरं नाही. आपली मित्रमंडळी आहे. नमस्कार मित्रांनो, सचिन धुमाळ व्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता खूप दिवस झाले आपल्याकडे काही टाईम पण नाही व्हिडिओसाठी आणि काही कंटेंट पण नव्हता. तर आज आपण चाललो आपल्या किसना सेटला पवनी काढायला आणि दुसऱ्यांदा जाणार आहेत आपण आपल्या आकाश सेटची नवीन खरेदी आहे ती घ्यायला टिटवाल्याला. आता खरेदी काय समजेलच आपल्या थंबनेलमध्ये. तर चला जाऊ, आधी जेवण वगैरे करून घेऊ आणि मग जाऊ आपण पहिल्यांदा आपल्या किसना सेटला पवनी काढायला आणि मग नंतर 5 वाजता जाऊ आकाश सेटची नवीन खरेदी घ्यायला. तो येईलच आता किसना सेटला पवनी काढायला जायची आपल्याला. बघू कोण कोण येणार आहे सोबत. तर चला भेटू, बाय बाय. जेवायला सगळ्यांना श्रावण आहे आणि यांना दोघांना श्रावण नाही फक्त अख्ख्या घरामध्ये. याही चिकन घेतले आणि मी बोवा भाजी घेतली. सगळ्यांना श्रावण आहे. हे दोघं सोडून राक्षस आणि दोघं आहे. 40 मध्ये लढत चालू 10 गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आहे. आर्याल महादेव नगर आहे 2 लाख टार्गेट आहे. नीला जोगवडीचा 4 लाख कडे फडा 5 लाख देवघर आहे. अतिशय सुंदर बघा शेवटच्या तिकडे हात करून बाजी मारली. मित्रमंडळ आलेलं आहे आपला. निघाला शेटला पवनी काढायला आणि घाबरतात सगळी. ते निघतो आपण आता तल्यावर जायला. तोपर्यंत दरवाजा लावून घेऊ. आपली गाय आतमध्ये मस्त. चल का राणी चल. आता डुग्गू शेटला निघालेला आहे मित्रमंडळ आपला. इकडे बक्की बाई मंत्रिमंडळ चप्पल हातात घेऊन काय इथं बकासूर फॅन हे चप्पल गुतले चिखलान. हे बाई बकासूरचा फॅन आहे. इथं चालले त्याला गावठी पाहिलं पट्टा म्हणून तर आमच्या किसनाला पवनी करायला येते. फायनली आपण पोचलोय तल्याजवळ. इथं मंडळी आपली आणि नजारा बघू शकता. डायरेक्ट विषय एंड भाई. आता आपण तल्यावर मग करू भाईचा कार्यक्रम. जरा जाम मस्ती करतं ऐक नाही कोणला. त्याच्यामुळे आज आणली त्याला पवनी काढायला. त्याच्या घेतल्या लांब दोऱ्या बांधायला आणि भाई जामच मस्ती करतं. इथे आकाश शेठ शिसवे आज नवीन खरेदी येणार आहे. जायचे आपल्याला 5 वाजता. आणि इथे छोटा बकासूर हो भाई. या जाऊन कार्यक्रम करायचे आज वन साईड. त्याला टाकू ना पाण्यान. चल मोठ्या बागा लावू नाव पवनी काराला. 2 रायडर आणले ना आपलं आकाश आणि दीपक जोडीला. त्याचा कार्यक्रम करायचे जाम मस्ती करतं मारायला धावतो म्हणून. आज त्याचा विषय एंड करायचे. विषय एंड म्हणजे त्याचा दम मोराचे जरा जाम मस्ती आली त्याला. योगासन लावतो एसनी लावतो का 2 एसनीला तो एसनी निघाला दादा पवनीला. यो बघ इथे घाबरते. त्या दिवशी दीपकला चिखलान लोलवले आणि चांगला त्याच्यामुळे जरा घाबरतो दादा. पण जाऊ ते. इथं आम्ही नवीन रायडर आणले बक्की शेट भाई यांनी घेतली. मस्ती करायला सुरुवात केली. आपरे चला निघाला वाघ पवनीला. आणि भाई सुसाड आहे एकदम पाण्यानं. त्याचा जरा दम काढायचे भाई. जाम मारायला धावतं जाम मस्ती करतं. इकडे आकाश शेट आणि इथं मंत्रिमंडळ दोरी धरून उभं आहे. इथं आमच्या दीपकला उचलून टाकलं तर 1 नंबर व्हिडिओ होईल आपली. बाकी दोरा मागव
थांब जरा दम तर स्वतःहूनच निघतं पाण्या घाबर नाही. दीपक जा ना थोडं आतमध्ये. फिजिक बघ कशी किसनाला पवनी काढून बॉडी झाली दादाची. म्हणून कोणाला बॉडी बनवायची असेल तर आमच्या किसनाची पवनी गारली आहे अशी बॉडी होती. याच्यानं होत चालले आता बांधा उभी राहून एवढी बॉडी होतं आतमध्ये गेल्यावर एवढी होतं. भाई स्वतःहूनच जातं काय विषय काय समजा नाही. आता सिंगल पागव टाकले याला आकाश दादा बोलतो सिंगल पागव नाही बघू आता कसं काय. मग सिंगल पागवच नेले जरा मोठा राऊंड बसल. चालेल भाऊ येस नाही लागत मोरकी नाही येस नाही मोरकी नाही. पाहुणे काढून झाल्या 5-6 पिरा मारल्या. आता जरा धुवून घेता पोरं त्याला मग निघू आपण लगेच. बैलाला पाहुणे करून अशी पोडा होता. मी जात नाही आतमध्ये म्हणून माझी नाही झाली. फायनली पाहुणी झालेली आहे. कलर काला वाटायला लागले याचा. आणि इथं आमचा रायडर आकाश शेठ शिसवे बैलाची पाहुणी करून बॉडी झाली काय रे. पाहुणी करायला या बॉडीवर तेव्हा हे पण आले याची बॉडीवर. आता इकडे बांधा उभे राहून पण बघा कशी झाली. बांधा उभं राहिले पण बॉडी होते. याने एकट्याने धरले त्याला. जर सुटला तर मग नाही बकासूर घरी डायरेक्ट. आता पाहुणी वगैरे काढून झाली. आता निघू आपण घरी आणि 5 वाजता जायची आपल्याला आकाश शेटची नवीन खरेदी आणायला. आता भेटू तेव्हा. आता जाऊ घरी याला बांधू खायला टाकू आणि मग करू जरा आराम आणि 5 वाजता निघू मग आकाश शेटची नवीन खरेदी आणायला. आता दाखवतो तुम्हाला काय आहे ती खरेदी 5 वाजताच. तर चला भेटू. कोण नाही 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 1 मॅन शो एकट्याने धरले. घाबरत नाही बोलतो मी. नेन उन्हालची त्याला बोलतो नाही बाबा सुटल्यावर मग नाही येऊ घरी जाय. मला जर आता आपण चालल्यावर आकाश शेटची नवीन खरेदी घ्यायला टिटवाल्याला जाऊ आणि भेटू तिथे. जुनी खरेदी घेऊन जाऊ आकाश शेटची नवीन खरेदी घ्यायला. आपली झाली जुनी आता त्याची घेऊन नवीन. चला एकट्याने चालवले भारत शेट येतो. शेट चालले तयारीने एकदम. कसं वाटते कसं वाटते हा लाजते दादा. आणि इकडे बघा बकासूर नवीन खरेदी. आणि बघू शकता विशाल शेठ काटोले ब्लॉग चालू. तर आल्या भाई आपण आता शेजल मोटर्स टिटवाल्याला इथल्या घेणार आपण आकाश शेटची नवीन खरेदी. तर चला दाखवतो तुम्हाला. वाघ आले वाघ.
आम्हाला चालू नाही हे बघ आता कॅश आपण पेमेंट करू. एवढ्या आजी पटली तीच घ्यावं मी टेन्शन न घ्यावं. आपल्या शेटने घेतले नवीन खरेदी बघू शकता. सुझुकी ॲम्निस भाई एक नंबर गाडी आहे. विषय एंड आहे. दादा जाम खुश आहे. तर बघू शकता तुमचं मित्रमंडळ नितू शेठ विशाल शेठ. कसं वाटतंय दादा बुक्का डायरेक्ट. गाडी घेऊन आपण आलो आता मंदिरला आणि पोरं चाललं आता भटजींकडे. पूजा वगैरे करून घेऊ आताच. त्याचा विषय नंतर. ते आमचा दादा दादा खुश आहे आज. त्यांनी गरिबांची गाडी लॉटायला घेतली आपली. किती घेता आता पार्किंगच्या? 20 रुपये. दाते वगैरे आलेत. आमची पोरं पण हार वगैरे घेऊन आल्या भाई. चला पूजा वगैरे करून घेऊ. हे दुसरा भटजी आमचा. आता शोभतो काय योग आलं नसते. पहिल्यांदा हात जोडले वाटते. नाही पूजा वगैरे झाली आपली. आपली मित्रमंडळी आहे. दादा एकदम खुश आहे भाई. कसं वाटतं दादा? जाम खुश. हा जाम निस्ता निस्सा. खुश. कॅश घेतले. कॅश हप्त्यावरून घेतली. कॅश घेतले. काय रोकडा रोकडा जवळ होतं कपडे जवळची गाडी घेतली आम्ही. बाकी आता बघू परत. आणि मंदिरला झाले मजबूत ट्रॅफिक. चला आपण या विशाल शेटला सोडून भाऊची पिकअप ड्रॉप सर्व्हिस झालेली आहे. आधी घ्यायला आलो आता सोडायला आलो. आता जा आम्ही जातो आमच्या गावा. तुम्ही आमचा रामनाम घ्यावा. चल मग घरी घरी. गाडी वगैरे घेऊन निघालो. आणि आमचा दादा कसं वाटतं दादा? नाद केला वाया नाही गेला. सुरुवात छोटी आहे पण शेवट मोठाच.